सडन प्लॅन झाल्यामुळे अलिबागला चाललोय. माझी खूप डिमांड आहे. येस ब्रो. गुड मॉर्निंग गाईज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. म्हणजे न्यू ब्लॉग. आता कालच खंडायला आलोय. आता सडन प्लॅन झाल्यामुळे अलिबागला चाललोय. पूर्ण फॅमिली सगळे पॅकिंग वगैरे चालू आहे. हा दुसरा ब्लॉग आहे. पॅकिंग चालू आहे. तर 3 गाड्या, आमची एक गाडी पुढे निघाली आहे. मच्छी मार्केट मध्ये आलो आता. इथं अलिबाग मध्ये मच्छी. अरे म्हणजे अलिबाग मध्ये मच्छी आणणार, इथनं घेऊन जाणार खपोली मधनं आणि तिथं खोल वन साईड आहे. बाकी कुठंच गर्दी नाही, फक्त यांच्याकडेच गर्दी. दरवेळेस मामा यांच्याकडनंच घेतात. अलिबागला पोचले. आता इथे आम्ही रात्रीचे डिनरचं सगळं दिलेलं आहे. फिश वगैरे जे घेतले ना मगाशी खपोलीमधनं, ते सगळे इथं दिलेलं आहे. आता संध्याकाळी आम्ही इथं डिनर करणार आहे. आता हे पूर्ण घरगुती आहे ना, त्यामुळे आणि ओळखीचे आहेत. आता इथून आम्ही परत जाणार ते विलावरती, जिथे बुकिंग केलेली. इथून थोडं 15-20 मिनिटचे. मग तिथं जाणार. तिथं थोडं फ्रेश वगैरे होऊन मग दुपारचं जेवण दुसरीकडे कुठेतरी करणार आहे. आणि मग बीचवर किंवा स्विमिंग पूलमध्ये जाणार. गरमी खूप आहे, खूप ह्युमिड क्लायमेट आहे. डायरेक्ट घाम आलाय. आता आम्ही इथं जेवायला थांबलो. दुपारचं जेवण आम्ही इथं करणार आहे. आणि मग इथून विलावरती जाणार. एकतर स्विमिंग पूलमध्ये उड्या मारणार किंवा मग बीचवरती जाणार. दोन्हीपैकी एक काहीतरी, किंवा दोन्ही आजच करणार. पहिली स्विमिंग आणि मग बीच, किंवा बीच आणि मग स्विमिंग. आता इथे जेवण करणार, हलका हलकंच करणार, कारण की रात्री फिश खायचे त्यामुळे. काय आणि झोका खेळतात जेवण येईपर्यंत. आणि ते लोक बसलेत. परवा तुम्हाला इवन फर्स्ट टाइम इन माय ब्लॉग. इवानची आई हे बघा. I1, I2, I3, I4. पणजी आई. बाबा 1, बाबा 2 कुठे आहेत? बाबा 2 तिथे आहेत. मामा आणि मी एक मामा. 3 मामा नाही आलेले. खूप एडिट करायला लागणार. हो का. इवानची माऊ ओपन युअर हेड. इवानची माऊ दिसतीये. अरे ओरिजिनल मिकी माऊस. रेडी 1 2 3 स्माइल. 4 कुल्फी होत्या. एक साक्षीने घेतली. ब्रो हळू रे. त्याचं नशीब नसेल त्याच्याच पाडणार. माझं नाही आहे, मी जातो इथून. बंगल्यावर आलोय. आता चेंज करून डायरेक्ट स्विमिंग. तुम्हाला पूर्ण टूर देतो. 1 बेडरूम, 2 बेडरूम, हे वरचं, हे पूर्ण डायनिंग. हा हॉल.
लायब्ररी, बेडरूम, हे वॉशरूम आहे, हा एक बेडरूम आहे. आणि मेन म्हणजे सगळ्या बेडरूम्सला बाहेर जायला दरवाजा दिलेला आहे, म्हणजे प्रायव्हसी पण आहे आणि एकदम ओपन पण आहे, स्पेशियस आहे एकदम. सगळ्याला अटॅच्ड वॉशरूम आहेत, AC आहेत रूम्सला आणि बीच व्ह्यू आहे. मेन म्हणजे इथून डायरेक्ट तिथे बीच आहे. वरचं दाखवायचं राहिलं होतं. ही एक बेडरूम, अजून एक, आणि तिथे एक बेडरूम आहेत. आता दाजी पण आलेत मुंबईवरून. कोणाचं गिफ्ट आहे अरे तेवढं तर आता उघडलं, तिला उघडू दे ना ते. घे आणि तिला दे, तिला फायनली एक्सचेंज करून आली. MK 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 बर्थडे गिफ्ट काय? MK माणिकचंद. अच्छा हां, आता आलो आम्ही स्विमिंगला. मीच एकटा उतरलोय, बाकीचे आवरायला गेलेत. परवा पण रेडी होता, आता फोटो काढत होता. सगळ्यांचे फोटो काढून झाले माझे पण. मग आता सगळे येतील. आम्ही आता चेंज करून स्विमिंग पूलमध्ये उतरतोय. म्हणजे हे लोक उतरले, मी फोटो काढत होतो म्हणून मी थोडं उशिरा चाललंय. कसं आहे तरी आज घेतलंय, फोटो घेतलेला. चलो सी यू गाईज. आता इथून डायरेक्ट बीचवर जाणार आहे, इथं एन्जॉय करून डायरेक्ट बीचवर. आंघोळ वगैरे केली स्विमिंग नंतर, आता बीचवर चाललोय. नाश्ता वगैरे केला सगळ्यांनी, भजी वगैरे खाल्ली, चहा पिला, कॉफी पिली. आता मागे सगळे आवरतात आहे. मी त्यांच्या आवाजामध्ये काय बोलताना नसता आलं म्हणून मी पुढं आलो. आता यांचं आवरलं की मी पण मूनफिल्स खातोय. मी सगळ्यात शेवट आवरलं माझं. हा, साक्षी दीदीचे पण फोटो काढले. मूनफिल्स खाऊन आता निघणार आहे आम्ही सगळे. इव्हनचे फोटोज काढत होतो म्हणून मी, मम्मी, मॅगी दी आणि दाजी मागं आहेत. साक्षी दी इथेच जवळ, ती चालली आहे पुढे. आणि बाकीचे ऑलमोस्ट गेले, पोचले असतील बीचवरती. आता आम्हाला आमचा जो हे होता स्टेकेशन जिथं आहे आमचं, तिथून एक गेट आहे, तिथून लगेच एंट्री आहे बीचवरती. आता तिथे पण जरा फोटोज काढणार. इव्हनचे फोटोज एकदम भारी आले, मी काढलेत ना फोटोज त्यामुळे. आणि इव्हनला दाखवू नाही शकत कारण की अजून खूप छोटा आहे, नजर वगैरे लागते त्यामुळे. सो जवळजवळच त्याचं काही जास्ती काय लांब नाहीत. आणि इथं साहिलदा आहेत आणि मागे मम्मी लोक सगळे येतात. हो, मी स्टँड पण घेतलं आहे, म्हणजे माझा नाही आहे, मॅगी दीचा आहे, कारण की फॅमिली फोटो काढण्यासाठी लागेल. येस, सनसेट, सनकिस्ट. तर मी एकदम एस्थेटिक झालेलो आहे. खालती एकदम लूज पॅन्ट घातली, ट्रॅक पॅन्ट आहे म्हणजे. खाली असे डबल बेल्ट स्लीपर आहेत आणि कॉलर शर्ट, टी शर्ट आहे, म्हणजे फुल एस्थेटिक बनतो. आता सुंदर असा सनसेट तुम्ही बघू शकता. आम्ही व्हिडिओज वगैरे पण काढले इथं सगळ्यांचे. माझे व्हिडिओज तुम्ही इंस्टाग्रामवर बघू शकता, रील यांनीच काढले माझे व्हिडिओज. आता यांचे फोटोज काढतोय, माझी वाट बघतात मला, फोटो काढ फोटो काढ. माझी खूप डिमांड आहे
सध्या बघा हाऊसीसाठी पण मला बोलतात ते खूप डिमांड आहे सगळीकडे माझी. रात्रीचे जेवण करायला आलं आता. का तू पर्स नाही आणली? येतात ना त्यांच्याच तिथे दुपारी आम्ही जे खपोलीचे फीस दिले त्यांच्याकडे हा एक 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 येत आहे तू पर्स कशी सगळं. आणली तुझी? मस्त जेवणार आणि नेक्स्ट डे कंटिन्यू करू आपण डायरेक्ट. रात्रीचं जे काय असेल एन्जॉयमेंट हाऊसी वगैरे खेळणार आम्ही ते टाइम लॅप्स बघा. हाऊसी चालू आहे. साहिलदा नंबर काढतोय. 66 त्यांनी घेतलेत. एवढे घाण नंबर काढतोय. एक नंबर लागत नाहीये. 7070 दुसरा नंबर घेतला तो पण नाही लागलेला. कोणी हॉट सीट वर मिडल टॉप बॉटम. गुड मॉर्निंग एव्हरीवन. दिस इज दी नेक्स्ट डे आमचा स्टेकेशनचा. आता आमचं 10 वाजता चेकआउट आहे. बाहेर सगळे नाश्ता करतात. मी आंघोळ करून रेडी झालेलो आहे. आता इथून 10 वाजता चेकआउट आहे. इथून कुठं जाणार आहे काय जाणार आहे अजून काही माहिती नाही. सो बघूया आता. नाश्ता करणार. सगळे नाश्त्याला बसलेत. मी पण नाश्ता करणार. खूप चांगली झोप झाली. काल फोटो काढून मन नाही भरले. आज परत आले फोटो काढायला. चौथा आउटफिट. चौथा नाही, पाचवा आहे. कसं काय? पाचवा आहे. रात्री पण एक चेंज केलं. काल 4 चेंज केले ते. अरे पण नाईट ड्रेसवर थोडी फोटो काढले. नाईट ड्रेस कधी असा घातला पण नाही. काल बघितलं. तू माझं बाहेर गेल्यावर लावून वेअर येतो. ओके. चेकआउट करून बराच वेळ झाला. आता इथं आंबे घ्यायला थांबलोय. असं आंबा नसते. हा कोणता आहे? तेवढा कुठे आहे? येस ब्रो. बार्गेन करून इथं 2300ची 2100ला भेटली आहे पेटी. 2400ला 4 डझन आहे. पण बार्गेन करून 2100ला घेऊन टाकली. ब्लॉगर. आता इथं थांबलोय ज्यूस प्यायला. ह्या दोघांनी घेतला. बनतात ते अजून बनवतील. हे लोक पण थांबलेत. आणि आई वगैरे कारमध्येच. इंट्रो खंडाळ्यात केला. आउट्रो तळेगावमध्ये करतो कारण की आद्यामध्ये वेळ नाही भेटला आणि खंडायला जाऊन झोपलो होतो. आता ब्लॉग इथे सेंड करतो. जे व्हिडिओज मिस्ड आउट होते मी ते पहिलेच साहिलदाचा यूट्यूब चॅनलचा हँडल खालती दिलेला आहे. त्यावर जाऊन तुम्ही बघा. आणि इंस्टाग्रामची रील बघण्यासाठी सुद्धा चेक करा. लाईक शेअर सबस्क्राईब. संध्या पण आलेली आजच. गुड नाईट गाईज.